नमस्कार, आपण बघत आहात भव्य सत्कार आदरणीय दीपकभाऊ देशमाने यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जागृत परिवार व तसेच माळी महासंघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आलेला आहे। दीपकभाऊ देशमाने म्हणजेच सहकार क्षेत्रातलं एक अग्रगण्य व्यक्तिमत्व, तसेच शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्र आणि तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये सदैव अग्रेसर असणारे आदरणीय दीपकभाऊ देशमाने यांना समाजभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले। तसेच समाज बांधवांकडून त्यांचे स्वागत सुद्धा करण्यात आले आहे। या प्रसंगी विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते। अध्यक्ष स्थान स्वीकारलं त्यांचे सुद्धा मी जागृत परिवाराकडून आभार व्यक्त करते। आजचे सत्कार मूर्ती दीपक काका देशमाने मुंगसाजी महाराज। जागृत परिवाराच्या वतीने या ठिकाणी मिळणार एक पासून माझ्यासोबत आहेत। एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर किती प्रेम करू शकतो याचं उदाहरण म्हणजे विजूभाऊ जागृत या परिवारानं माझ्यावर एवढं मोठं प्रेम केलेलं आहे। माझ्या प्रगतीमध्ये माझ्या करणाऱ्या प्रत्येक चेहरा सांगतो माणसाचा, प्रत्येक व्यक्तीचा। ज्यावेळेस मी प्रत्येक गोष्ट करत राहतो माझ्या आयुष्यामध्ये, त्यावेळेस तो आनंद जो विजूभाऊला होतो की म्हणजे परिवाराला होतो ना, तो सांगण्यासारखा नाहीये। एवढा प्रचंड आनंद या लोकांना होतो। बुलढाणा येथील महात्मा प्रेम मंडळ यांच्या वतीनं जो समाजभूषण पुरस्कार मला 11 एप्रिलला या ठिकाणी देण्यात आला, त्या पुरस्काराच्या बद्दल आज विजूभाऊ जागृत आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं समाजातल्या जवळपास 300 ते 400 लोकांना बोलवून आणि समाजाच्या वतीनं माझा त्या ठिकाणी आज सत्कार समारंभ आयोजित केला। इतर लोकांनी सत्कार करणं आणि परिवारातल्या लोकांनी सत्कार करणं, समाजाने सत्कार करणं याचा एक वेगळा आनंद असतो आणि तो आज वेगळा आनंद मला त्या ठिकाणी झालेला आहे। खरोखरच एक जबाबदारीसुद्धा माझी त्या ठिकाणी वाढलेली आहे। मी विजूभाऊ जागृत आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं मनापासून आभार मानतो, समाजातल्या सर्व मंडळींचा मनापासून आभार मानतो आणि इथून पुढे समाजासाठी नेहमीच सहकार्याने काम करत राहील असे सुद्धा या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।